खेळ आजच्या रात्रीमध्ये दाखवला टीम श्री गणेश दहिबिलीनं एक्स्ट्रा आपतून ते सामने आपण जरूर पाहिलेत, परंतु सध्याच्या घडीला या बाचमध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळण्यासाठी दाखल झाले होते. त्यामध्ये आपण पाहतोय वाईल्ड कार्ड एंट्री शिवशक्ती कडाव संघ देखील दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम जयरमान जोबिली हा संघ देखील तुम्हाला पार मिळेल जो घरच्या मैदानावरती खेळतोय. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि माता सुरुवात होती आहे. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. कारण आजच्या रात्रीला आपण पाहतो एक मोठा सामना दोन ताकदवर टीमच्या दरम्यान आता मॅचला होती सुरुवात. तर शुभेच्छा येत आहेत आयवा ग्रुप जोविलीकडून जोविली या टीमला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसतोय. आयवा ग्रुप म्हटलं की आमचे सदाशेठ पंढरनाथ धुळे साहेब असतील, जिजाजी माळी आणि आयवा ग्रुपचे अध्यक्ष समीरजी म्हात्रे असतील, विजय धुळे असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट आलाय. पुलटॉस होता, टर्न केलाय, ऑन साईडला खेचलाय, स्कोअर लेगला दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. 10 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आणि आता तशीच बॅटिंग तो करतोय. या वेळेला देखील स्विंग अँड मिस. बॅटची कडा आहे त्यांच्या मागे आपण पाहतोय. खरं तर एक चांगला जेल तिथे टिपला एबीडीच्या माध्यमातून आणि आता कल्पेश साळुंकेला मैदान सोडावं लागते, परंतु पंचाकडे न पाहता त्याने मैदान सोडलंय. त्यामुळे त्याच्यासाठी देखील टाळा बांधला पाहिजेत कारण खेळाडू वृत्ती त्याने या मॅचमध्ये दाखवली आहे. फर्दर बाद. तिला धक्का आता लवकर लागला. एक चौकार जरूर आला, परंतु पुढच्या बॉलवरती कटर बॉल आपण जरूर पाहिला कारण धुळीचा. त्यामुळे त्याच्या मागे एक चांगला जेल तिथे टिपण्यात आला आणि आता नवीन बॅटर बाजारावरती दाखल होतो आहे. अभि देवगरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेचला, आल्या आल्या पहिला बॉल खेचून मारलाय मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ढिले यांना इतर मात्र बॉल मानवंदना देतोय. डीपमध्ये ढिले आहेत बडबिकेटच्या क्षेत्रामध्ये, त्यांचंही स्वागत आहे. षटकार ठोकला. यावेळी देखील चॉक करण्याचा प्रयत्न. 2-2 क्षेत्ररक्षक बॉल एकदम फेक करतात. विवेक होते, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता एक चिक्की सिंगल एकपटी गेली आहे, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 1/11 11 धावा स्कोरबोर्डवरती आता जोडले गेल्यात. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ संपत झालाय. खरं तर 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे अजूनही शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. एक वेगळ्या रणनीतीनं टीम जोबिली संघ उतरला मैदानावरती. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा आता उपस्थित. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये प्रमोद होते, बॉलला अडवतात. दरम्यान सिंगल इथे देखील मिळेल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एक खेळाडू आऊट झालाय. कल्पेशला आपण पाहिलं त्यानं मैदान सोडलंय. नेहमीच गोलंदाजीसाठी षटक क्रमांक पहिलं महेंद्र हातात असतो, परंतु आता षटक क्रमांक दुसरा तो घेऊन आलाय. हे देखील पाहावं लागेल कारण वेगळी स्ट्रॅटर्जी आज तुम्हाला जरूर पाहायला मिळेल टीम जुबिली संघाच्या माध्यमातून. याच पायऱ्यावरती आपण पाहिलं खरं तर तिसऱ्या मॅचसाठी तो कोडच सुटला नव्हता टीम जोबिलीकडून, परंतु आज भरपूर पाठीराखा पुन्हा एकदा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल.
जोबरी टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आता दाखल झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय तर विवेक गायकवाड या गोलंदाजाचा वापर करण्यात आला आहे. म्हणून तर म्हटलं होतं वेगळ्या स्ट्रॅटेजीने आज मात्र जोबरी संघ खेळतोय. कारण बराच वेळा आम्ही पाहिलंय गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय महेंद्र धुळे, परंतु आज या मॅचमध्ये षटक क्रमांक दुसरा देखील विवेकच्या नावावरती आहे. तो आता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चालय सीमा पार. चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. 16 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली बॅटिंग होती कौशल गुरवच्या माध्यमातून. यावेळेस देखील गोपनी सारखी बॅट फिरवली. मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक केडी बॉलला दोन फेक करतोय म्हणजे ती सिंगल. मागील बरोबर ते आपण पाहिलं खरं तर हाफ ट्रॅकर चेंडू पडला होता, त्यामुळे तिथे चौकार वसूल केलाय. परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय विवेक. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस, परंतु लाईन खराब. लेग स्टिकचं थोडंसं बाहेर होतं, त्यामुळे आता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल घोषित करतात. विवेक इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला खेचला. लॉंग ऑनला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे घुमा के षटकार. षटकार ठोकलाय. धावफलक पुढे सरकतोय. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. या वेळेला देखील बॅटची कडा आहे. स्कोर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एक मिनिट दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु नकार दिला. मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगलच्या साथीने आपण पाहतोय. धावफलक आता पुढे सरकत असताना 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पार मिळते. षटक क्रमांक दुसरं मार्गच असताना 1.4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. बॅटची कडा एस्टनच्या मागे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. भारत धुळेनं हा झेल टिपलाय आणि आता अजून एक धक्का लागतो टीम शिवशक्ती कडाव संघाला. फलंदाज बाद. देऊ द्या रॉकेट, कारण आता अंपायर देखील रंगात आलेत. 12चा पारा आता आय थिंक चढलाय, त्यामुळे आता कंबर हलायला लागली विष्णू शिंदे सरांची. नाही, 12 बदल्यानंतर विष्णू शिंदे सर वेगळ्याच रंगात असतात. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 20 मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक माही बॉलला दोन फेक करतात. दरम्यान 2 धावा एकवटाचा प्रयत्न अभि करत होते, परंतु महेंद्र देखील भरपूर चालाक आहेत. ते स्वतः चेंडू जवळ घेऊन गेलेत आणि त्यामुळे मिळेल ती सिंगल. नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय विशाल
पोखरकर हा खेळाडू आता दाखल झाला. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या केडीनं 12, तर या ओव्हरमध्ये बेविकने खर्च केल्या 14. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळतंय. प्रचंड वेगाने आता पुढे सरकत असताना षटक क्रमांक 3 माही. जरी स्कोर लेगला पंच आपण असाल तर देखील चालेल, हरकत नाही आहे. शिंदे सर येऊ दे एखादा चांगला डान्स. प्रेक्षकांना देखील आता मंत्रमुग्ध व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 स्टॅकिंगवरती विशाल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. महेंद्र धुळेचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालचा हा विशाल फटका. षटकार. धावफलक पुढे सरकतोय. 32 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in म्हटलं की कुणालजी डायरे, गौरवजी साबण यांच्या माध्यमातून आपण पाहतो. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतंय. त्यातल्या त्यात कॅमेरामॅनच्या भूमिकेत सूरज धुळेला देखील आपण पाहतोय. चांगली कामगिरी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. सुरेश धुळे आहेत, कारण या स्पर्धेचे शिल्पकार सुरेशजी धुळे यांचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटकार ठोकला. 32 फुलटॉस बॉल. यावेळेस बी शेप मध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. कॅच ड्रॉप एबीडी होते. अजय धुळेला तुम्ही पाहताय. 2 धाबा ते देखील मिळतील. अजय विलास धुळे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा रोखू शकत नाहीये, त्यामुळे धावफलक 34 आकड्यावरती आता पुढे सरकत आहे. चांगली बॅटिंग या मॅचमध्ये केली आहे. टीम कडव संघाच्या बॅटरनं आऊट झाला होता लवकरच कल्पेश परतू. त्यानंतर आपण जर पाहिलं तर संघाचा डाव सावरलाय अभि देवगरेनं, कारण त्यानं 4 बॉलमध्ये 14 धाबा. अजून एक चांगला फटका. इथे आपण पाहतोय जेल सुटला होता, त्यानंतर दुहेरी आणि आता पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार ठोकला. 40 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेल्यात या बाचमध्ये. या वेळेला देखील फटका तर फसलाय. जवळपास खेळाडू नाहीयेत. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 धाबा इथे देखील एकबडा जात आहेत, त्यामुळे आता धावफलक 42 42 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 बॉलचा खेळ जरी शिल्लक आहे. चांगली टोटल आता उभारली आहे. 5 चेंडूमध्ये विशालनं 17 धाबा इथे बनवल्यात, तर दुसऱ्या बाजूला 4 चेंडूमध्ये 14 धाबा. प्रत्येक बॅटिंग करतोय अभि देवगरे. षटकार दुहेरी, त्यामुळे आता मागणी गोलंदाजी. इथे देखील हेलिकॉप्टर उडवायचं होतं, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. जरूर नेम बांधला होता मी म्हणेन महेंद्रनं, परंतु खरं तर स्वतःला पूर्णपणे त्यानं आवरलं सावरलं आणि त्यानंतर चेंडू हातामध्ये ठेवला. 43 शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 5 नंबर 37 34 वा सामना आपण एन्जॉय करतोय. या वेळेला आता शर्यत लागली आहे आणि अखेर अभिला इथून मैदान सोडावं लागेल, परंतु आता टार्गेट सेट किती झाले तर 18 बॉलमध्ये इथून 44 धाबा चेस करावं लागतील या मॅचमध्ये टीम जोबिली संघाला.
आता सुरुवात व्हायच्या आधीच कॅशपर्यंत इथे मात्र आलंय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती चेतनजी मनोहर धुळे साहेबांकडून सलग 3 बॉल 3 षटकार आले तर रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात येईल. टीम जोबेली संघासाठी षटक क्रमांक 1 पुन्हा एकदा नीतू माळी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एरियावरती करण धुळे. 3 ओव्हरची मॅच 18 बॉलमध्ये आता 44 धाबा इथे मात्र चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने आता सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीने आता धावफलक सजवलं जातं. एक धाव फलकावरती जोडीगिरी श्री गणेश होतोय. टीम जोबेली संघाचा या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम कडाव, परंतु 43 धाबा अजूनही चेस करायचे. टीम जोबेलीला 17 बॉलमध्ये 43 धाबा येथून चेस करायचे आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण या पंचक्रोशीमध्ये जेव्हा जेव्हा मॅच असते भरपूर सारा पाठीराखा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतोय. टीम जोबेली संघासाठी शिवमजी राजपूत हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्याचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रसाद देशमुख आणि विघ्नेश धुळे यांच्याकडून जर संघ क्वालिफाय होतोय तर जोबेली टीमला इथे मात्र टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात येईल. नीतू सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल एक सिंगल एकबडी केडीच्या माध्यमातून आणि आता रिबसचा पवित्रा फसला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून 44 धावा जर चेस करायचे तर मोठी फटकेबाजी करावी लागेल या मॅचमध्ये. सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस. सलग आपण पाहतोय 3 बॉल फेस करत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न फसलाय. विवेक गायकवाडला तुम्ही पाहताय, तो मैदानावरती संघर्ष त्याचा सुरू आहे. पहिला बॉल त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिथे मात्र डॉट बॉल, आणि आता सलग 2 वेळा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना. या वेळेला देखील टॅप करण्याचा प्रयत्न होतोय, मिळेल ती सिंगल. 2च धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 44 धाबाचा पाठलाग करायचे तर टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. परंतु आतापर्यंत मी म्हणेन थोडंसं चाचपडत खेळलाय विवेक. मागील मॅचमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. तो सामना त्याने खिचून आणला होता पहिल्या मॅचमध्ये. टीम शिरोडन संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना खूप चांगला खेळ त्याने दाखवला होता, परंतु आता या मॅचमध्ये देखील तशीच फटकेबाजी करावी लागेल. इथे देखील हा फटका फसलाय, कारण निघालाय, परंतु झेल घेतला जाईल का? हो, झेल टिपलाय आणि आता अखेर हा पहिला धक्का लागतो टीम जोबेली संघाला. फडदच बाद. चला क्षेत्ररक्षण लगेच सेट करा. षटक क्रमांक दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल. विक्रांत आलेत गोलंदाजी मार्कवरती. खरं तर विक्रांत असा गोलंदाज आहे ज्यामध्ये विक्रांतने देखील एक मोठा विक्रम केला. 6 चेंडूमध्ये 6 विकेट त्याच्या नावावरती आहेत गोरेगावच्या मैदानावरती. हे देखील विसरून चालणार नाही आहे. नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. परंतु या मॅचमध्ये आता पहिल्या षटकाच्या अंती फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बारा बॉल 42 धावांची गरज.
पहिला बॉल सिंगल धाव तर मिळाली. आता दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान आपण पाहतो एक सिंगल एकवडी जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 41 धावाची गरज आहे या मॅच मध्ये. साखीगिरीवरती आपण पाहतोय महेंद्र धुळे आता दाखल झालाय. महेंद्रनं असे सामने कित्येक वेळा काढलेत परंतु आज खरी कसोटी आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय हे देखील पाहावं लागेल कारण भरपूर प्रेक्षक राजा आता ही मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. एका बाजूला कडावतो दुसऱ्या बाजूला जोबेली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय. 44 धावा पाठला करत असताना मी आधीच म्हटलं होतं महेंद्र धुळे माही मार आहे. असे फसलेले सामने त्याने नेहमीच काढलेत परंतु आज त्याची खरी कसोटी आहे आणि अखेर बॉलला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. सरकतोय. टीमची टोटल 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 35 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये. त्याच अनुषंगाने बॅटिंग करतोय माही मार्रा. ज्यावेळेस चेंडू निसटला ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न करत होते विवेक. त्यांना नकार दिला. मागण्याचा सांगितलंय रुको जरा सबर करो. इथे देखील घडले काय पाहावं लागेल. अपील तर होतीये परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होते त्यामुळे बॅटर सेफ आहेत. दुसरी धाब्याचा प्रयत्न करतात. लेग बायस. लेग बायचा इशारा आता जरूर तुम्हाला पार मिळेल. अंपायर विष्णू शिंदे सरांच्या माध्यमातून धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्याच नाही. या 2 धाबा आल्या होत्या त्यामुळे थोडंसं आता संघर्ष वाढलाय टीम जोबिली संघाचा. परंतु पहिला सामना आपण पाहिला असेल श्रीडोन संघाच्या अगेन्स्ट का बॅटिंग केली ती विवेक गायकवाड. आता तशीच बॅटिंग करायची. 3 बॉल 3 षटकार त्या मॅचमध्ये त्याने ठोकले होते. 9 बॉलमध्ये आता 34ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभि देवकरेची टीम देखील कमी लेखून चालणार नाहीये कारण कर्जत विभागातील एक मोठा संघ म्हणून टीम खडाव संघाची ओळख आहे. बिग हिट क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता समर्थक त्यांचं कौतुक व्हायला हवं. त्यांना माहिती आहे जुना चेंडू मांजराच्या आतमध्ये पाठवायचे आहे त्यामुळे आता भरपूर प्रेक्षक वर्ग लगेच चेंडू आतमध्ये आला. बघा लगेच चेंडू आतमध्ये आला. ही जोवेलीची पब्लिक आहे त्यामुळे नेहमी त्यांचं आम्ही कौतुक करत असतो. षटकार. क्या बात आहे. स्वतः आयोजक सुरेश धुळे पोचले होते आणि बाळा माळी पोचले होते बॉल आणण्यासाठी. हाफ ट्रॅकर बॉल हा देखील खेचलाय स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हीच तर ताकद आहे. विवेक गायकवाडची सलामीने तो दाखल झालाय आणि अखेर त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. सलगचा दुसरा षटकार ठोकलाय विवेक गायकवाडच्या बॅटमधून. 7 बॉल 14 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 2 बॉलमध्ये 6 धाबा आपण पाहिल्यात माईच्या बॅटमधून त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक. तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न होता. स्कोअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल ते सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील नाहीये परंतु आता धाबा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धाबाची गरज आहे. 6-21 समीकरण तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅचमध्ये. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 21 धाबा विक्रांतच्या विरोधात एकवटल्या गेल्या.
6 बॉल 21 धावांची गरज आहे. नवीन बॅटर नंतर नवीन गोलंदाज झालाय. गोलंदाजी बार्कवरती बॅटर तेच आहेत महेंद्र आणि त्याच्या साथीने आपण पाहतो विवेक. कौशल आलेत गोलंदाजी बार्कवरती. 6-21 चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय बेगानं बीट करतोय. असंच सामना रंगला होता मानकिवली विरोधात वांगणी. पहिला बॉल तिथे देखील डॉट आला होता परंतु 5 बॉलमध्ये 21 धावा चेस झाल्या होत्या त्या मॅचमध्ये. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे विवेक गायकवाडला आता मैदान सोडावं लागेल त्यामुळे 4 बॉल 21 धावांची गरज. नवीन बॅटर आता रोशन मैदानावरती दाखल होतोय. 2 बॉल दोन्ही राहिले आता कौशलच्या नामावरती. तिसरा बॉल तो देखील राहिला आता कौशलच्या नावावरती त्यामुळे 3 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. लोवर फोल्डरचा चेंडू आपण पाहिला माहिती आहे कौशलला वेगाचं उत्तर वेगानं मिळणार आहे त्यामुळे त्यानं आता इथे मात्र फिरकीचं आक्रमण केलं. चला आमचे मृदंगमणी अजयजी भोईर यांचं आगमन झालं त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू. आणि आता घरच्या देशाला देखील ते वाटचाल करतात. चेतनजी धुळे साहेब चला आपण आम्ही आभारी आहोत. खरं तर तुम्ही या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस देखील जोडल्या गेलात. स्पर्धा घरची आहे त्यामुळे प्रश्नच नाही आहे. हळूहळू पूर्ण व्यासपीठ आता खाली झालाय कारण सामन्याचा निकाल त्यांना देखील कळाला असेल. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक 20 धावांची गरज. या आपल्याला देखील वन मोर डॉट बॉल डॉटबॉलची समाप्त होत असताना आज खूप चांगला खेळ दाखवलाय टीम शिवशक्ती कडाप संघाच्या माध्यमातून. वाईल्ड कार्ड एंट्री लेट परंतु थेट असंच म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोड केले टीम जोवेली संघाच्या माध्यमातून. परंतु आता आज सामना इथे जिंकलाय टीम शिवशक्ती कडाव 11 या संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम चेअरमन जोवेली.